हॅलो माय डिअर फ्रेंड्स, माझे नाव आहे पी वैशाली आणि माझ्या चॅनलचे नाव आहे पी वैशालीज मॅथमॅटिक्स क्लासेस. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. इथे आपण सेमी इंग्लिश 10th क्लास मधून लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर आपला सुरू आहे. त्यामधील प्रॉब्लेम सेट 1 यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 3 कडे जायचं आहे. The question number 3 is given as solve the following simultaneous equations graphically. इथे हे दोन्ही इक्वेशन्स दिलेले आहेत. आता आपल्याला ग्राफच्या मदतीने x आणि y च्या व्हॅल्यूज काढायचे आहेत. फर्स्ट इक्वेशन असं आहे 2x + 3y = 2. आता आपल्याला इथून या टेबलच्या मदतीने आपल्याला x आणि y चे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. x + 3y = 12. फर्स्ट आपण x = 0 पुट करूयात. पुट x = 0. इथे जर 0 पुट केलो तर हा टर्म व्हॅनिश होईल. 3y = 12. 3 1 जा 3, 3 4 जा 12. y = 4. 0,4 हे आपले कोऑर्डिनेट्स आहेत. नंतर आपण y = 0 पुट करूयात. आता y इथे 0 पुट केल्यामुळे 2x = 12 राहील, कारण हा टर्म व्हॅनिश होतो. 2x = 12. 2 1 जा 2, 2 6 जा 12. x = 6. कारण आपण इथे y = 0 घेतलं होतं. नेक्स्ट 6,0. These are the coordinates. Next put x = -3. आता इथे आपण -3 पुट करूयात. 2 × -3 + 3y = 12. 2 × -3 is -6 + 3y = 12. -6 इकडे गेला तर +6 होईल. 3y = 12 + 6 is 18. 3 1 जा 3, 3 6 जा 18. y ची व्हॅल्यू आहे 6. 6 आहे. -3,6. These are our coordinates. Last आता x = आपण 9 पुट करूयात. पुट x = 9. जर आपण इथे 9 पुट केलो तर 2 × 9 + 3y = 12. 2 × 9 is 18. हा +18 इकडे गेला तर मायनस होईल. 3y = 12 - 18 which is equals to -6. 3 1 जा 3, 3 2 जा 6. y = -2. 9, -2. आता आपण सेकंड इक्वेशनचे कोऑर्डिनेट प्रिपेअर करूयात. आपले सेकंड इक्वेशन आहे x - y = 1. आता याचे कोऑर्डिनेट्स आपण प्रिपेअर करूयात. x - y = 1. Put x = 0 first. Put x = 0. इथे जर 0 पुट केलो तर y ची व्हॅल्यू किती येणार आहे? -1. y = -1. 0, -1. नेक्स्ट पुट y = 0. आता इथे आपण 0 पुट करूयात. इथे 0 पुट केल्यामुळे काय होईल? x = 1 येणार. 1, 0. नेक्स्ट पुट x = -2. आता इथे आपण -2 पुट करूयात. -2 - y = 1. हा -2 इकडे गेला तर प्लस होईल. -y = 1 + 2 that is 3. -y = 3. y = -3. इथे 1, 0 हे कोऑर्डिनेट्स आहेत. -2, -3 these are the coordinates of this. Next put x = 4. इथे जर आपण 4 पुट केलो 4 - y = 1. -y हा प्लस इकडे गेला तर मायनस होईल. 1 - 4 -3. -y = -3 therefore y = 3. 4, 3. हे आता दोन्ही इक्वेशनचे आपले कोऑर्डिनेट्स रेडी आहेत. आता आपण ग्राफ काढूयात.
2x plus 3y is equals to 12 आणि x minus y is equals to 1 या दोन्हीही लाईनचे कोऑर्डिनेट्स रेडी आहेत. आता आपण ग्राफ वरती प्लॉट करूयात. फर्स्ट इक्वेशन साठी 0,4 x वरती 0 आणि y चा आहे 4. 0,4. नेक्स्ट 6,0 x आहे 6 आणि y आहे 0. हा पॉइंट आहे. नेक्स्ट -3 and 6 x ची व्हॅल्यू आहे -3 आणि y ची व्हॅल्यू आहे 6. -3 and 6 हा पॉइंट आहे. -3,6. नेक्स्ट 9,-2 x ची व्हॅल्यू आहे 9 आणि y ची व्हॅल्यू आहे -2 त्यामुळे इथे येणार 9,-2. आता हे चारही पॉइंटला कनेक्ट करत आता आपण एक लाईन ड्रॉ करूयात. हे इक्वेशन आहे 2x plus 3y is equals to 12. नेक्स्ट x minus y is equals to 1 साठी 0, -1 x ची व्हॅल्यू आहे 0 आणि y ची व्हॅल्यू आहे -1. 0, -1 हा पॉइंट आहे. नेक्स्ट 1,0 हा 1,0 असेल. नेक्स्ट x ची व्हॅल्यू आहे -2 y ची व्हॅल्यू आहे -3. x is -2 y is -3. -2, -3. Last coordinates 4, 3. X is the 4 and y is the 3. हे कोऑर्डिनेट्स आहेत. याही चारही पॉइंट्सला आपण कनेक्ट करत एक लाईन ड्रॉ करायची आहे. x minus y is equals to 1. आता इथे आपल्याला इंटरसेक्शन पॉइंट भेटला. तो आहे 3. x ऍक्सिस वरती 3 आहे आणि y ऍक्सिस चा 2 आहे. म्हणजे हाच आपला सोल्युशन आहे. Therefore 3,2 is the solution. आता क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 is x minus 3y is equals to 1 and 3x minus 2y plus 4 is equals to 0. हा ax plus by is equal to c या फॉर्म मध्ये नाहीये. याला आपण रिराईट करूयात. 3x minus 2y is equals to -4. आता फर्स्ट इक्वेशन आहे x minus 3y is equals to 1. आता ह्याच्यासाठी आपण कोऑर्डिनेट्स प्रिपेअर करूयात. Put x is equals to 1. x is equals to 1 जर पुट केलो आपण तर हा 1 -3y is equals to 1. हा +1 इकडे गेला तर -1 होईल. -3y is equals to 1 - 1. 3y equals to 0. y is equals to 0/3 will be 0. म्हणजे 1,0 हे कोऑर्डिनेट्स येतील. नेक्स्ट पुट x is equals to -2. जर -2 इथे आपण पुट केलो तर -2 -3y is equals to 1. हा -2 इकडे आला तर +2 होईल. -3y is equals to 1 + 2 that is the 3. 3 1 जा 3 3 1 जा 3. -y is equals to 1 म्हणजे y is equals to -1. -2, -1. Next, put x is equals to 4. आता x is equals to 4 पुट केल्यावर इथे 4 -3y is equals to 1. हा +4 इकडे गेला तर -4 होईल. 3y -3y is equals to 1 - 4. -3y is equals to -3. y is equals to 1.
minus minus 3 and 3 get cancelled. Y is equals to 1. 4 comma 1. Next put x is equals to minus 5. इथे जर आपण -5 पुट केलो तर -3y is equals to 1. -3y is equals to 1 plus 5. Y is equals to 6 by 3. 3 1 जा 3, 3 2 जा 6. Y is equals to -2 येणार. -5, -2 हे आपले कोऑर्डिनेट्स असतील. आता आपले सेकंड इक्वेशन आहे 3x - 2y is equals to -4. इथे लिहिलेले आहे मी. आता आपण याचे कोऑर्डिनेट्स काढूयात. फर्स्ट पुट x is equals to 0. 3x - 2y is equals to -4. Put x is equals to 0. इथे 0 पुट करूयात. -2y is equals to -4 होईल. माइनस माइनस गेट कॅन्सल. 2 1 जा 2, 2 2 जा 4. Y is equals to 2 येईल. 0,2. नेक्स्ट पुट x is equals to 1. x is equals to आपण -2 पुट करूयात. 3 into -2, -2y is equals to -4. 3 2 जा -6, -2y is equals to -4. -2y is equals to हा -6 इकडे गेला तर +6 होईल. -4 + 6 2. -2y is equals to 2. Y is equals to -1. -2, -1 हे आपले कोऑर्डिनेट्स असतील. नेक्स्ट पुट x is equals to 2. इथे जर आपण 2 पुट केलो 3 2 जा 6, -2y is equals to -4. हा +6 तिकडे गेला तर मायनस होईल. -2y is equals to -4 - 6 which is -10. -2y is equals to minus get cancelled. 2 1 जा 2, 2 5 जा 10. Y is equals to 5. 2,5 हे आता आपले कोऑर्डिनेट्स असतील. आता आपण लास्ट कोऑर्डिनेट x is equals to -4 पुट करूयात. थ्री into -4 -12. -2y is equals to -4. हा -12 तिकडे गेला तर +12 होईल. -2y is equals to 4 + 12 which is equals to 8. -2y is equals to 8. Y is equals to -4. -4, -4 हे आपले कोऑर्डिनेट्स आहेत. आता हे दोन्हीही कोऑर्डिनेट्स रेडी आहेत या दोन इक्वेशन्सचे. आता आपण ग्राफ कडे जाऊयात. फर्स्ट इक्वेशन आहे आपला x - 3y is equals to 1. ह्याच्यासाठी कोऑर्डिनेट्स इथे मी लिहून घेतले. 3x - 2y is equal to -4 याचे कोऑर्डिनेट्स रेडी आहे. आता आपण ग्राफ वर प्लॉट करूयात. 1, 0 x चा आहे 1 आणि y चा आहे 0. आहे 1, 0. नेक्स्ट -2 -1 x ची व्हॅल्यू आहे -2 आणि y ची व्हॅल्यू आहे -1. हा पॉइंट आहे -2, -1. नंतर 4 आणि 1 x ची व्हॅल्यू आहे 4 आणि y ची व्हॅल्यू आहे 1. 4, 1 -5 आणि -2 x ची व्हॅल्यू आहे -5 आणि y ची व्हॅल्यू आहे -2. या चारही पॉइंट्सला कनेक्ट करूयात. हे इक्वेशन आहे x - 3y is equals to 1. सेकंड इक्वेशन 0,2 x ची व्हॅल्यू आहे 0 आणि y ची व्हॅल्यू आहे 2. 0,2
x ची व्हॅल्यू आहे -2 आणि y ची व्हॅल्यू आहे -1. x ची व्हॅल्यू -2 आणि y ची व्हॅल्यू -1 हाच पॉइंट येणार आहे. परत x ची व्हॅल्यू आहे 2 आणि y ची व्हॅल्यू आहे 5. x ची व्हॅल्यू 2, y इज 5. 2, 5 -4 -4. x is -4, y is also -4. इथून आपल्याला लाईन ड्रॉ करायचं आहे. तुम्ही बघू शकता हे चारही पॉइंट्स प्रॉपरली लाईन वरती आहेत. हे इक्वेशन आहे 3x - 2y = -4. आता दोन्हीचे इंटरसेक्शन पॉइंट इथे आपल्याला ऑलरेडी भेटलेला आहे -2, -1. Therefore, -2, -1 is the solution. क्वेश्चन नंबर 3 असा आहे 5x - 6y + 30 = 0. 5x + 4y - 20 = 0. इथे हे +30 इकडे पाठवून दिले मी. 0 - 30 विल बी -30. आता याचे कोऑर्डिनेट्स आपण रेडी करूयात. फर्स्ट आपण x = 0 पुट करूयात. हा इक्वेशन आहे 5x - 6y = -30. पुट x = 0. इथे जर 0 पुट केलं तर -6y = -30 होईल. मायनस मायनस गेट कॅन्सल. 6 1 जा 6 5 जा. y = 5. नेक्स्ट y = 0 पुट करूयात. पुट y = 0. आता इथे जर आपण 0 पुट केलं तर 5x = -30 राहील. 5 1 जा 5 5 6 जा 30 म्हणजे x = -6. 0,5 आणि इथे -6,0 हे कोऑर्डिनेट्स आहेत. पुट x = 1. इथे आपण जर 1 पुट केलं 5 × 1 is the 5. -6y = -30. -6y = -30 - 5 which is equals to -35. -6y = -35. मायनस मायनस कॅन्सल होतो. y = 35/6. 6 1 जा 6 6 5 जा 30. आता 5 उरतात. पॉइंट घेऊन आपण 0 घेऊयात. 6 8 जा 48. इथे 5.8 हे आपले कोऑर्डिनेट्स असतील. 1, 5.8. नेक्स्ट y x -3 पुट करूयात. पुट x -3. आता इथे जर आपण -3 पुट केलो तर 5 × -3 -6y = -30. 5 × -3 is the -15. -6y = -30. हा -15 इकडे गेला तर +15 होईल. -6y -30 +15 रिमेन -15. -6y y -15/- 6 मायनस मायनस कॅन्सल होतो. 6 1 जा 6 6 2 जा 12. 3 उरतात. पॉइंट घेऊन इथे 0 घेऊयात. 6 5 जा 30 म्हणजे एक्झॅक्टली 2.5 ही व्हॅल्यू भेटते आपल्याला. 2.5 -3, 2.5 दिस इज द कोऑर्डिनेट ऑफ दिस. आता सेकंड इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स आपण रेडी करूयात. सेकंड इक्वेशन इज 5x + 4y = 20. अगोदर आपण x = 0 पुट करू. 5x + 4y = 20. 5x + 4y = 20. आता पुट x = 0. इथे जर 0 पुट केलं तर 4y = 20 उरेल.
4 1 जा 4 5 जा y इज इक्वल्स टू 5. 0,5 हे आपले कोऑर्डिनेट्स आहेत. नेक्स्ट पुट y इज इक्वल्स टू 0. पुट y इज इक्वल्स टू 0. इथे जर आपण 0 पुट केलो तर 5x इज इक्वल्स टू 20. 5 1 जा 5 4 जा x इज इक्वल्स टू 4. नेक्स्ट x इज इक्वल्स टू 2 पुट करूयात. पुट x इज इक्वल्स टू 2. x इज इक्वल्स टू 2 जर पुट केलो तर 5 इंटू 2 is the 10 plus 4y is equals to 20. 4y is equals to 20 minus 10 is the 10. 4y. y is equals to 10 by 4. 4 1 जा 4. 4 2 जा 8. 2 will be remain 0.0. 4 5 जा 20. y is equals to 2.5. इथे आपण कोऑर्डिनेट्स घेऊयात. 4,0. दिस इज द 2,2.5. लास्ट पुट x इज इक्वल्स टू 8. आता इथे आपण 8 जर पुट केलो 5 इंटू 8 प्लस 4y इज इक्वल्स टू 20. 5 8 जा 40 प्लस 4y इज इक्वल्स टू 20. हा प्लस 40 तिकडे गेला तर मायनस होईल. 4y is equals to 20 minus 40 equal to minus 20. 4y is equals to 4 1 जा 4 5 जा y is equals to minus 5. 8, minus 5. आता दोन्ही इक्वेशनचे टेबल्स आपले रेडी आहेत. आता आपण ग्राफ वरती x आणि y चे सोल्युशन्स काढूयात. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स रेडी आहेत. आता आपण ग्राफ वरती त्यांना प्लॉट करूयात. 0 5 x इज द 0 y इज द 5. 0,5. नेक्स्ट -6 and 0. -6 आणि 0. -6,0 आहे हा पॉइंट. 1, 5.8. x ची व्हॅल्यू आहे 1 आणि y ची व्हॅल्यू आहे 5.8. हा 5 आहे. 8 म्हणजे आपल्याला 5 च्या पुढे घ्यायचे 3. इथे 1, 5.8 नंतर -3 आणि 2.5. x ची व्हॅल्यू आहे -3 आणि y ची व्हॅल्यू आहे 2.5. इथेपर्यंत हा 2 आणि एक्झॅक्टली हाफ मध्ये म्हणजे 2.5. -3, 2.5. आता जॉईन करूयात ह्या पॉइंट्सला आपण विथ द हेल्प ऑफ द स्केल. (5x -6y इक्वल्स टू -30) हा इक्वेशन आहे आपला. आता नेक्स्ट 0,5 x ची व्हॅल्यू आहे 0 y ची व्हॅल्यू आहे 5 म्हणजे परत हाच पॉइंट येणार आहे. 4,0 x इज द 4 y इज द 0. 4,0 नंतर x ची व्हॅल्यू आहे 2 आणि y ची व्हॅल्यू आहे 2.5. x ची व्हॅल्यू आहे 2 आणि y ची व्हॅल्यू आहे 2.5. x ची व्हॅल्यू आहे 8 आणि y ची व्हॅल्यू आहे -5. हा पॉइंट येईल 8, -5. इक्वेशन 5x प्लस 4y इज इक्वल्स टू 20. आता दोन्हीचे इंटरसेक्शन तुम्ही इथे बघू शकता. हा आहे 0,5. हाच आपले सोल्युशन असेल. सो देअरफॉर
0,5 is the solution. पुढचे 2 क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सॉल्व्ह करूयात. थँक्यू.